नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मॅट्रिमोनियल साईटवरून झालेल्या ओळखीतून पुण्यातील एका तरुणीची 40 लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. विवाहाचं आमिष दाखवून तिला लुटण्यात आले. पुण्यामध्ये संगणक अभियंता असणाऱ्या या तरुणीला 40 लाख रुपयांना गंडा घालण्यात आलाय. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीनं मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. लग्नासाठी स्थळ शोधण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळ तिनं वापरलं, परंतु ओळख झालेल्या व्यक्तीची शहानिशा न करताच व्यवहार केल्यानं त्या तरुणीला मोठा फटका बसलेला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुणीनं एका विवाह संशोधक संकेतस्थळावरती नाव नोंदणी केली होती. यावेळी संकेतस्थळावर तिची ओळख राजेश शर्मा या व्यक्तीशी झाली. मी परदेशामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये अधिकारी आहे, या शर्मा नावाच्या व्यक्तीनं तिला अशी बतावणी केली. शर्मानं विवाहाला होकार दिल्यानंतर त्या दोघांमध्ये संपर्क वाढला. लवकरच भारतात येऊन एक व्यवसाय सुरू करणार असल्याचं त्यानं तरुणीला सांगितलं. यासह त्यानं एक बनावट विमान प्रवासाचं तिकीटही तिला पाठवलं. मी दिल्ली विमानतळावर आलो आहे, परंतु परदेशी चलनाबाबत माझ्याकडे चौकशी करण्यात येत असल्याचं त्यानं या तरुणीला फोन करून सांगितलं. काही शुल्क या ठिकाणी असलेल्या लोकांना द्यावं लागेल असंही त्यानं सांगितलं. तरुणीला बँक खात्यामध्ये त्वरित पैसे जमा कर असं सांगताच तिनं त्याच्यावरती विश्वास ठेवला. यानंतर तरुणीनं थोडे थिडके नाही तब्बल 40,50,000 रुपये पाठवले. तरुणीनं पैसे पाठवताच राजेश शर्माचा मोबाईल क्रमांक बंद झाला. त्यानंतर तरुणीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ऑनलाईन तक्रारी सुरू आहेत. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही देखील जर एखाद्या संकेतस्थळावरती जर नवरदेव शोधत असाल, वधू शोधत असाल, वर शोधत असाल, तर नक्कीच थोडीशी चौकशी करूनच मग त्यांच्याशी व्यवहार करावा. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.